तर कसं पब्लिक सकाळचं राम राम. सकाळचं वातावरण एवढं भारी होतं ना, मी जर सिंगर असतो डायरेक्ट गाणंच म्हणलं असतं बरं कमी रस्त्यानं इकडे. काल नाही का मम्मीने भाजीवाल्याकडून 100 रुपयाचे एवढे कांदे घेतले. आता मम्मीला म्हणलं डायरेक्ट 400-500 रुपयाचं काय करू आपण, डायरेक्ट कांद्याचं पोतच घेऊन टाकू इकडे. आणि आबाळामध्ये नाही का ढगा अशी तिथे असं वाटतं कोणा चाकून बारीक बारीक खापा करेल यायचं. पप्पाचं नाही का जे ब्लेझर नाही का जे सूट राहतं पा ते कोट म्हणते त्याला, ते पा तिची हालत पा किती खराब होईल. आपल्या फुलाच्या झाडाला मस्त पैकी फुल आला. आता पप्पाला म्हणतो देवपूजा करताना मस्त फुल घेऊन जाऊन देवाला होऊन द्या. मला नाही का दिवसातून लय वाईट चक्र मारायला लागतं खालून वरतून खाली, कारण मग अर्धे कपडे खालीच राहते. आता पटकन जॅकेट बिकेट घातलं दिदीला सोडून येतो कॉलेज. तिला कॉलेजला सोडून आलं आणि तिने का पाऊस चालू झाला. तुम्हाला दाखवतो म्हणजे ऐकवतो याचा आवाज बरं का. आणि मला काय वाटलं पहिले गाऱ्या पडू राहिले काय कोण, मी पटकन बाहेर आलो पाहिलं तर अरे माझ्या घरावरती जाबळ बाकी कुठं जाबळ येईल नाही असं वाटलं. आबाळाला नाही का ऍसिडिटी झाली काय करू, कारण कुठं पडू राहिलं कुठं पडायलाच नाही. अशा बदलत्या वातावरणामुळे काय हो राहिलं, एक तर माझी तब्येत खराब होऊन जाते कधी कधी. मला एक तर झोप येईल, कधी गरमत कधी लाईट जाती तर कधी लगे झोपच येत. आणि मम्मी नाही का ते राहील काम करायला ती दाळीच्या वरती रूम मध्ये लगे पप्पाला व्हिडिओ कॉल लावती. मनी पण कशी पाहू राहील पप्पाला आणि गप्पा मारू राहिली वाटतं.